सैन्य दलाचं जे प्रशिक्षण असतं ते आता आम्ही सगळं ऐकलेलं खूप कठीण आणि कष्टप्रद असतं. 12वी नंतर बरेचसे जण आता एनडीए थ्रू जातात. तर हे मुळात तू तशी मोठी होतीस. पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर तर मुळात अशी साहसाची आवड होती, पण व्यायामाची काही सवय होती का? पण तिथं खूप कठीण आणि कष्टप्रद असतं असं आम्ही ऐकलंय. तर त्याबद्दल थोडं सांगशील का? अगदी फार छान प्रश्न आहे हा. आता जे आपण बघतो मुली एनडीए मध्ये, तर एनडीए मध्ये मुलींच्या प्रवेशाची आता सुरुवात झाली. हल्ली सुरुवात झाली. त्याच्या आधी जी शॉर्ट सर्व्हिस कमिशनची एंट्री होती आमची आहे, म्हणजे अजूनही मुलींची, तर ती पदवीच्या पातळीवरती आहे. म्हणजे पदवीचं लास्ट इयर आणखीन त्याच्या पुढे आपण त्यासाठी विशिष्ट वयाच्या आधी अप्लाय करू शकतो. तर हे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये मुलांचं आणि मुलींचं दोघांचंही 1 वर्षाचं ट्रेनिंग तिथे होतं. चेन्नईमध्ये 2 टर्म्स मध्ये ते विभागलेलं असतं. तर खूप म्हणजे मला अगदी लहानपणाचं खूप साहसाची आवड होती, परंतु एक्सपोजर नव्हतं. त्याच्यामुळे मी अशा विशिष्ट खेळामध्ये प्रावीण्य आहे किंवा नियमित असा कुठलाही एखादा तर असं नव्हतं. पण योग, मला असं वाटतं योगामृत हे भारतीयांना सगळ्यांनाच आपल्याला मिळालेलं एक मोठं वरदान आहे. आई माझी योग शिक्षिका आहे, त्याच्यामुळे अगदी लहानपणापासून मी सूर्यनमस्कार, योगासनं हे करत आलेली आहे. आणि मी LLM ला सुद्धा पुण्याला होते, आणि जेव्हा ह्या सगळ्या परीक्षांना मी समोर ठेवलं, त्यासाठी जो एक फोकस गरजेचा असतो की आता मला दुसरं काहीही नाही, फक्त पक्षाचा डोळा दिसतोय, ही जी स्टेज आपल्याला आयुष्यामध्ये यायला लागते, तर त्याच्यामध्ये योगाचं खूप म्हणजे महत्व आहे. आणि मी अगदी हॉस्टेलच्या गच्चीवर सुद्धा जाऊन योगासनं, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार हे सगळं करून मी परीक्षेला जात असे. म्हणजे त्याचा माझ्या व्यक्तिमत्वामध्ये त्याचा फायदा झाला असणार. आणि लवचिकपणा असणार शरीराला आणि पर्यायी मनाला. मनाचं सामर्थ्य खूप महत्वाचं आहे, कारण प्रशिक्षण हा सगळा जो प्रकार आहे हा मनस सामर्थ्यावरती अवलंबून आहे. आपल्या शरीराकडनं आपल्याला जे जे काही करवून घ्यायचं, तर ते सगळं सामर्थ्य मनात आहे आपल्या. हेच आम्हालाही तिथे शिकवलं जातं. आणि अशा प्रकारे आपल्याला हे करायचंय, आणि असा एक दृढ निश्चय असतो एक प्रकारे. आणि वास्तव आपल्याला काय काय लिमिट्स आहेत त्याच्यावरती सातत्याने काम करत राहणं. आणि असं टफ असतंच ट्रेनिंग. त्याच्यामध्ये सगळी शस्त्र आम्ही हाताळतो, आम्हाला शिकवली जातात. त्या शस्त्रांची रचना असेल, म्हणजे खरंखुरं शस्त्रपूजन आपण जे करतो, म्हणजे अगदी विजयादशमीला करतो, तर ते खऱ्या खऱ्या अर्थाने आम्ही करतो असं मला वाटतं. कारण त्या सगळ्या शस्त्रांची रचना असेल, त्याची फायरिंग असेल, त्याचे वेगवेगळ्या फायरिंग रेंजेस असतात. म्हणजे पिस्तुलापासून ते मशीन गन पर्यंत हे सगळं आम्हाला तिथे शिकवलं जातं. रॉकेट लॉन्चर सुद्धा, म्हणजे एवढं जड शस्त्र आहे, ते फायर केल्याने अक्षरशः म्हणजे कान बधीर होतात 2-3 दिवस, आणि कानातनं रक्त येतं प्रसंगी, एवढं ते जड शस्त्र आहे. पण अशी सगळी शस्त्र आम्ही तिथे शिकतो. मुळात संघटित असतो सगळे जे कॅडेट्स असतो, त्याच्यामुळे हा सगळ्यांचा एकत्रित प्रवास असतो. आपल्यातला मी कुठेतरी गळून पडतो, आपल्या मर्यादा मागे पडतात, फार महत्वाचं आहे. अगदी अगदी. आणि खऱ्या अर्थाने ना मेंटल बॅरियर्सचा घेऊन आपण खूप जगत असतो, हे आपल्याला जाणवतं त्यावेळेला, की मी मुलगी आहे, किंवा हे मला जमत नाहीये, किंवा हे मला खूप चांगलं जमतं, अशा अनेक धारणांवरती आपण जगत असतो. पण तिथे गेल्यावरती सगळे अगदी म्हणजे सगळे आपले समज मागे पडतात, तुटून पडतात, आणि एक नव्याने व्यक्तिमत्व घडतं. म्हणजे आपण असं म्हणतो की वन्स अन ऑफिसर ऑलवेज अन ऑफिसर, तो कायमस्वरूपी बदल एक आपल्यामध्ये होतो. तिथलं जे प्रशिक्षण होतं ते थोडासा त्याचा मला थोडक्यात सांगणार का? किती वाजता उठायचं? कारण आता हे सिनेमा वगैरे मध्ये बरंच काही दाखवलेलं असतं सिरियल मधनं. प्रत्यक्षात काय असतं तिथे, की अमुक वाजता उठायचं, अमुक वाजता काय तुम्हाला ते चहा नाश्ता काय दूध मिळत असेल, ते तसं काही थोडंसं थोडक्यात सांगितलं? तसं तर उठायची वेळ पहाटेची आहे, पण त्याला मी थोडंसं अजून एक वाक्य जोडीन गंमत म्हणून म्हणा, किंवा ते वास्तवही आहे, रात्री झोपलात तर अशा अर्थाने. कारण जी ज्युनियर टर्म असते आमची ती फार टफ असते. त्याच्यामध्ये तुमच्यावरती सिनियर्स असतात, तर ते तुम्हाला सातत्याने आधीच्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढत असतात आणि नव्याने घडवू बघत असतात. तर त्यांची सगळी कामं करायची असतात, किंवा त्यांनी सांगितलेल्या आज्ञा पाळायच्या असतात. रॅगिंग म्हणतात, रॅगिंग असतं, फक्त त्या रॅगिंगला एक खूप उदात्त असा उद्देश तिथे जोडलेला असतो, त्याच्यामुळे त्याला रॅगिंग पेक्षा थोडंसं वेगळं म्हणता येणार नाही, पण होय तसंच काहीसं ते असतं. प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपल्याला तिथेच मिळत नाही, की माझं नेमकं काय चुकलं आणि मला ही शिक्षा कशासाठी मिळाली, हे कदाचित तिथे कळत नाही, ते हळूहळू कळायला लागतं. त्याच्यामुळे आम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं जातं की इट्स अप टू यू टू फाइंड सम मेथड इन दिस मॅडनेस ऑर टू फाइंड मॅडनेस इन दिस मेथड. सो ते आपल्यावरती आहे.
आणि त्याच्यामुळे मग असं प्रत्येक गोष्ट समजावली जात नाही, तर ती सगळ्यांना समजून घ्या. आणि मी म्हणाले तसं सगळे संघटित असतात, तर एकाचा काहीतरी चूक झाली, तिला लेट झालं तर सगळ्या कंपनीला शिक्षा असते. अच्छा, म्हणजे मी माझं आवरलं, मी माझं सगळं वेळेत आहे असं नाहीये. माझ्यावरती माझ्या बडीची जबाबदारी आहे. बडी सिस्टीम असते जी की अगदी प्रत्यक्ष युद्धात सुद्धा असते, म्हणजे दोघं असे लढायला जातात, तर ती आम्हाला अकॅडमी पासून सवय लावली जाते. ती सगळी माझ्या कंपनीची जबाबदारी सुद्धा मी घेतली पाहिजे. म्हणजे एखादीला पटकन काही मदत असेल तर तिच्यासाठी मी थांबलं पाहिजे आणि माझ्याही कोणीतरी थांबेल, कारण 4-4 जणी आम्ही सायकलवर असे फिरत असतो. एकीला फिरायची परवानगी नसते अकॅडमीमध्ये. सो ह्या सगळ्यांना मिळून, म्हणून मग एकीला काहीतरी तिचा युनिफॉर्म आहे तर सगळ्यांनाच ती शिक्षा होते. एक जण उशिरा आली सगळ्यांना शिक्षा होते. अशा प्रकारे सगळ्यांना बरोबर घेऊन सातत्याने आम्हाला तिथे चालायचं असतं. पण मग सतत व्हायच्या का शिक्षा, का नाही विशेष झालं तुम्हाला? व्हायच्या, सततच होतात आणि होय चुकून चुकणार, अगदी आणि होतच, कारण ती सवय अंगवळणी पडेपर्यंत जरा उशीर होतो. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं दिनचर्या ही खूप टफ असते. पहाटे त्याची सुरुवात होते, मग एक आमचा मस्टर्ड, म्हणजे सगळ्यांना एक आपण हजेरी म्हणतो सुरुवातीला, आणि एक प्रार्थना असते सकाळची, ती होते. आणि त्याच्यानंतर पीटी म्हणजे फिजिकल ट्रेनिंग, त्याच्यामध्ये आम्हाला रोप्स चढणं उतरणं असेल, सिटअप्स, पुशअप्स, रनिंग, हे सगळे प्रकार. आणि मग येतो खूप महत्वाचा प्रकार, तो म्हणजे ड्रिल, ज्याला आपण म्हणतो की एक ऑफिसर चालण्या बोलण्यावरनं कळतो किंवा उभा राहण्यावरनं कळतो. तर ते सगळं ड्रिल मध्ये आम्हाला शिकवलं जातं. आमचा टर्नआउट कसा पाहिजे, तर जी वर्दी आपल्याला खरं तर पासिंग आउट नंतर मिळते, जे पासिंग आउटच्या वेळेस, तर ती वर्दी मुळात त्याची प्रतिष्ठा कशी ठेवायची, तर तुम्ही शूज कसा घालायचा, त्याला लेस कशा बांधायच्या, त्या लेसवर ट्विस्ट एक सुद्धा आम्हाला तिथे नको असतो, त्याला खालून खिळे असतात, म्हणजे ब्रासो पॉलिश आपण कशा पद्धतीने करायचं, तर त्याचा सगळा एक भाग तो तिथे कमावलेला असतो प्रत्येक अधिकाऱ्याने. त्याच्यानंतर तो कधीही चुकीचा युनिफॉर्म किंवा प्रतिष्ठा नसेल असा तो घालू शकत नाही. तर हे सगळं ड्रिलमध्ये शिकवलं जातं. हो. आणि त्याच्या व्यतिरिक्त अभ्यासाचे खूप विषय असतात. हे सगळं करून आम्ही तासांना बसतो तिथे. पिरियड्स असतात वेगवेगळे, असतंच कॉलेज, परीक्षा असतात वेगवेगळ्या. त्यानंतर मध्ये स्विमिंग असतं, हॉर्स रायडिंग आहे, शस्त्र, वेगवेगळे कॅम्प्स होतात.